मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। भाजपनं ठाण्यानंतर आपला मोर्चा आता बारामतीकडे वळवला। हा कुबड्यांवरील अवलंबित्व कमी करण्याचा तर प्रयत्न नाहीये ना, हे लवकरच स्पष्ट होईल। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीच्या आदेशानंतर रोहित पवार यांचं ट्विट। बिल्डरच्या बाजूने बॅकआउट झाल्यास संबंधित रक्कम परत देण्यात येणार नाही। गोखले बिल्डरच्या करारात उल्लेख, त्यामुळे 230 कोटी गोठवा। जैन बोर्डिंगच्या सर्व ट्रस्टींना बरखास्त करा, धंगेकरांची मागणी। फडणवीसांपर्यंत आमचा आवाज पोहोचलाय, फडणवीसही आमच्या सोबत आहेत। मोहोळ फसू नये म्हणून विशाल गोखलेंकडून व्यवहाराचा त्याग। जैन मुनी गुप्तीनंदी महाराजांचं विधान। रवींद्र धंगेकर आज मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणार। पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणासंदर्भात चर्चा करणार असल्याची माहिती। जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणी आज पुन्हा राज्याच्या धर्मादाय आयुक्तांकडे सुनावणी। जैन बोर्डिंग जमीन व्यवहार रद्दसह 230 कोटी बिल्डरला देण्यासंदर्भात निर्णयाची शक्यता। कर्जमाफीसाठी बच्चू कडूंचा आज नागपूरमध्ये भव्य मोर्चा। बच्चू कडू हजारो ट्रॅक्टरसह मोर्चात सहभागी। 7-12 कोरा करा, नाहीतर आमच्या छातीवर गोळ्या झाडा, बच्चू कडू आक्रमक। महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये विरोधकांचा सुपडा साफ करा, दुर्बीण लावूनही सापडता कामा नयेत। मुंबईतून अमित शहांची गर्जना। अनाकोंडा भूमिपूजन करून गेला, त्याला मुंबई गिळायची आहे। उद्धव ठाकरेंकडून अमित शहांचा अनाकोंडा असा उल्लेख, तर गाढवही गेलं आणि ब्रह्मचारीही गेले, अशी भाजपची स्थिती। ठाकरेंची टीका। उद्धव ठाकरे घरात बसलेले अजगर। उद्धव ठाकरेंनी गेल्या 25 वर्षात मुंबई गिळंकृत केली आहे। उद्धव ठाकरेंना मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं प्रत्युत्तर। मर्दाची औलाद असाल तर खुल्या मैदानात या, नाहीतर वोट चोरी कराल। मुंबईतून उद्धव ठाकरेंचं आव्हान। निवडणूक आयोगाला शिक्षा झाली पाहिजे। बोगस मतदार यादीवरून ठाकरेंचा हल्लाबोल। मतदार याद्यांबाबत विरोधक गंभीर नाहीयेत, निवडणुकांमध्ये पराभव होणार म्हणून विरोधकांचं कव्हर फायरिंग। मुख्यमंत्री फडणवीसांचा टोला। वरळीमध्ये 19,333 मतदार गडबडीतले। एकाच व्यक्तीचे 2 कार्ड, नाव पत्ता सारखे पण एपिक नंबर वेगळे। आयोग भाजपसाठी काम करतंय। निवडणुकीच्या तोंडावर आदित्य ठाकरेंनी मोठा बॉम्ब फोडला। जळगावच्या शिवराम नगरमधील एकनाथ खडसेंच्या निवासस्थानी चोरी। खडसे दिवाळीच्या सुट्टीनिमित्त बाहेरगावी गेली असताना चोरीची घटना। पंतप्रधान मोदी उद्या मुंबई दौऱ्यावर। इंडिया मॅरिटाईम लीडर्स कॉन्क्लेव्हमध्ये मोदी सहभागी होणार। उद्या संध्याकाळी 4 वाजता मोदी संबोधित करणार असल्याची माहिती। राज्यात कृत्रिम वाळू म्हणजे एम सँडचा वापर करण्याबाबत धोरण निश्चित। एम सँड युनिट मंजुरीचे शासन आदेश। हे आता अधिकार आता जिल्हाधिकाऱ्यांना असणार। बावनकुळेंचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र। सर्वपक्षीय शिष्टमंडळ आज मुंबई पोलीस आयुक्तांना भेटणार। शिष्टमंडळ 1 नोव्हेंबरला निघणाऱ्या मोर्चासंदर्भात चर्चा करणार। नांदेडमध्ये घरकुल लाभार्थ्यांकडून पैसे घेतल्याचा प्रकार उघडकीस। पैसे घेतल्याची इंजिनियर आणि ऑपरेटरची आमदार राजेश पवार यांच्यासमोर माहिती। फलटणमधील डॉक्टर मृत्यू प्रकरणातील संशयित आरोपी पीएसआय गोपाल बदनेचा जुना व्हिडिओ समोर। वर्दीवर नसलेल्या बदनेकडून रोडवर गाड्या थांबवत चालकांची चौकशी। माजी खासदार हिना गावित आज भाजपमध्ये घरवापसी करणार। प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हिना गावित यांचा पक्षप्रवेश होणार। लंडनहून आणलेल्या ऐतिहासिक वाघनखांचं आजपासून कोल्हापुरात प्रदर्शन। शिवशस्त्र शौर्यगाथा प्रदर्शनाचं मंत्री आशिष शेलार यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार। कार्तिकी एकादशी यात्रेनिमित्त एसटी महामंडळ सज्ज। राज्यभरातून पंढरपूरसाठी एसटीच्या 1150 जादा बसेस। नागपूरसहित विदर्भावर तीव्र अवकाळी पावसाचं संकट। आजपासून पुढील 3 दिवस विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता। बंगालच्या उपसागरातील मोन्था चक्रीवादळाचा विदर्भाला फटका बसणार। नांदेडहून आता मुंबई गोव्यासाठी विमानसेवा सुरू होणार। 15 नोव्हेंबरपासून दररोज विमानसेवा। नांदेडहून तिरुपती कोल्हापूरसाठीही विमानसेवा सुरू करण्याचा प्रयत्न। अशोक चव्हाण यांची माहिती। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।